मल्हारीचा येळको नमा पार्वती हर रमा ओम नमो गणराजा गणगौरीचा सुता गणगौरीच्या अष्टभुजा गणगौरीचा सुता गणगौरीच्या अष्टभुजा चरणी भाव माझा एक जनता चरणी भाव माझा एक जनता चरणी भाव माझा एक दंता चरणी भाव माझा एक दंता एक जनता तुझा एक जनता तुझा सोन्यान मडवला सोन्यान मडवला सोन्यान मडवला सोन्यान मडवला दौंड मिरवला नागबंधू दौंड मिरवला नागबंधू दवंड मिरवेला नागबंधू दवंड मिरवेला नागबंधू नागबंदे घोडा नागबंदे घोडा चंदनाच्या उटी चंदनाच्या ओटे चंदनाच्या उटी चंदनाच्या ओटे कस्तुरीला लाटी रे कावया कस्तुरीला लाटी रे कावया कस्तूर ललाटे कावया कस्तूर ललाटे कावया रे कावया नया गुरु करावा बोधल्या गुरु करावा बोधला करावा बोधल्या गुरु करावा बोधला रंगनी नाचे बया गणराज रंगनी नाचे बया गणराज रंगने नाचे बया गणराज रंगने नाचे बया गणराज रंगनी नाचे गणा रंगनी नाचे गणा सायान परवेश सायान परवेश सायान परवेश सायान परवेश आजल्याला भेद द्यावे माळसाबाई दुबळ्याला भेद द्यावे बाणाबाई आंधळ्याला भेट द्यावे माळसाबाई
दुबळ्याला भेट द्यावे बाणाबाई गुरु करावा बोधल्या गुरु करावा बोधल्या संकष्टी लाभला संकष्टी लाभला संकष्टी लाभला संकष्टी लाभला 84चा फेरा चुकावया 84चा फेरा चुकावया 84चा फेरा चुकावया 84चा फेरा चुकावया 84 झाला 84 झाला नागनाथ पायी नागनाथ पायी नागनाथ पायी नागनाथ पायी आदल्याला भेट द्यावे सदाशिवा दुबळ्याला भेट द्यावे महादेवा आदळ्याला भेट द्यावे सदाशिवा दुबळ्याला भेट द्यावे महादेवा जागरण मांडल मल्हार जागरणाला याव 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 जेजुरीच्या देवा मल्हार जागरणाला याव जागरण मांडल मल्हार जागरणाला याव जेजुरीच्या देवा मल्हार जागरणाला याव जागरण मांडल मल्हार जागरणाला याव दुर्गीच्या देवा मल्हार जागरणाला याव जागरण मांडल मल्हार जागरणाला याव दुर्गीच्या देवा मल्हार जागरणाला याव आज जागरण मांडल मल्हारी जागरणाला याव सोनाटीच्या देवा मल्हार जागरणाला याव जागरण मांडल मल्हार जागरणाला याव सोनाटीच्या देवा मल्हार जागरणाला याव आज जागरण मांडल मल्हार जागरणाला याव अलांबरच्या देवा मल्हार जागरणाला याव आज जागरण मांडल मल्हार जागरणाला याव अलांबरच्या देवा मल्हार जागरणाला याव देवा जागरण मांडल मल्हार जागरणाला याव पाठिंबरच्या देवा मल्हार जागरणाला याव जागरण मांडल मल्हार जागरणाला याव पाठिंबरच्या देवा मल्हार जागरणाला याव जागरण मांडल मल्हार जागरणाला याव साताऱ्याच्या देवा मल्हार जागरणाला याव जागरण मांडल मल्हार जागरणाला याव साताऱ्याच्या देवा मल्हार जागरणाला याव जागरण मांडल मल्हार जागरणाला याव मल्हारच्या देवा मल्हार जागरणाला याव जागरण मांडल मल्हार जागरणाला याव मल्हारच्या देवा मल्हार जागरणाला याव जागरण मांडल मल्हार जागरणाला याव माळगावच्या देवा मल्हार जागरणाला याव जागरण मांडल मल्हार जागरणाला याव माळगावच्या देवा मल्हार जागरणाला याव जागरण मांडल मल्हार जागरणाला याव उमरळीच्या देवा मल्हार जागरणाला याव जागरण मांडल मल्हार जागरणाला याव उमरळीच्या देवा मल्हार जागरणाला याव देवा जागरण मांडल मल्हार जागरणाला याव गोंढाराच्या देवा मल्हार जागरणाला याव जागरण मांडल मल्हार जागरणाला याव गोंढाराच्या देवा मल्हार जागरणाला याव जागरण मांडल मल्हार जागरणाला याव कामठ्याच्या देवा मल्हार जागरणाला देवा याव जागरण मांडल मल्हार जागरणाला याव कामठ्याच्या देवा मल्हार जागरणाला जागरण मांडल मल्हार जागरणाला याव अर्धापूरच्या देवा मल्हार जागरणाला याव जागरण मांडल मल्हार जागरणाला याव अर्धापूरच्या देवा मल्हार जागरणाला याव जागरण मांडल मल्हार जागरणाला याव चोरंब्या
मोर्चाच्या देवा मल्हार जागरणाला यावं जागरण मांडल मल्हार जागरणाला यावं कुरुंब्याच्या देवा मल्हार जागरणाला यावं जागरण मांडल मल्हार जागरणाला यावं शिवड्याच्या देवा मल्हार जागरणाला देवा जागरण मांडल मल्हार जागरणाला यावं शिवड्याच्या देवा मल्हार जागरणाला यावं जागरण मांडल मल्हार जागरणाला यावं गिरगावच्या देवा मल्हार जागरणाला यावं जागरण मांडल मल्हार जागरणाला यावं गिरगावच्या देवा मल्हार जागरणाला यावं जागरण मांडल मल्हार जागरणाला यावं कानुष्याच्या देवा मल्हार जागरणाला यावं जागरण मांडल मल्हार जागरणाला यावं कानुष्याच्या देवा मल्हार जागरणाला यावं जागरण मांडल मल्हार जागरणाला यावं मांडगावच्या देवा मल्हार जागरणाला यावं जागरण मांडल मल्हार जागरणाला यावं मांडगावच्या देवा मल्हार जागरणाला जागरण मांडल मल्हार जागरणाला यावं घनसोळच्या देवा मल्हार जागरणाला यावं जागरण मांडल मल्हार जागरणाला यावं घनसोळच्या देवा मल्हार जागरणाला यावं जागरण मांडल मल्हार जागरणाला यावं ओळशाच्या देवा मल्हार जागरणाला यावं जागरण मांडल मल्हार जागरणाला यावं ओळशाच्या देवा मल्हार जागरणाला यावं जागरण मांडल मल्हार जागरणाला यावं कलगावच्या देवा मल्हार जागरणाला यावं जागरण मांडल दयाळा जागरणाला यावं कलगावच्या देवा मल्हार जागरणाला यावं जागरण मांडल मल्हार जागरणाला यावं निशाण्याच्या देवा मल्हार जागरणाला यावं जागरण मांडल मल्हार जागरणाला यावं निशाण्याच्या देवा मल्हार जागरणाला यावं जागरण मांडल मल्हार जागरणाला यावं कोळगावच्या देवा मल्हार जागरणाला यावं जागरण मांडल मल्हार जागरणाला यावं कोळगावच्या देवा मल्हार जागरणाला यावं जागरण मांडल मल्हार जागरणाला यावं साडेगावच्या देवा मल्हार जागरणाला यावं जागरण मांडल मल्हार जागरणाला यावं साडेगावच्या देवा मल्हार जागरणाला यावं जागरण मांडल मल्हार जागरणाला यावं चौळ्याच्या शिवाजी महाराज जागरणाला यावं जागरण मांडल देवा जागरणाला यावं चौळ्याच्या शिवाजी महाराज जागरणाला यावं जागरण मांडल देवा जागरणाला यावं परभणीच्या देवा मल्हार जागरणाला यावं जागरण मांडल मल्हार जागरणाला यावं परभणीच्या देवा मल्हार जागरणाला यावं जागरण मांडल मल्हार जागरणाला यावं आरळच्या देवा मल्हार जागरणाला यावं जागरण मांडल मल्हार जागरणाला यावं आरळच्या देवा मल्हार जागरणाला यावं जागरण मांडल मल्हार जागरणाला यावं हिरेगावच्या देवा मल्हार जागरणाला यावं देवा जागरण मांडल मल्हार जागरणाला यावं हिरेगावच्या देवा मल्हार जागरणाला यावं जागरण मांडल मल्हार जागरणाला यावं पिंपळ्याच्या देवा मल्हार जागरणाला यावं जागरण मांडल दयाळा जागरणाला यावं पिंपळ्याच्या देवा मल्हार जागरणाला यावं जागरण मांडल मल्हार जागरणाला यावं पिंपरीच्या देवा मल्हार जागरणाला यावं जागरण मांडल मल्हार जागरणाला यावं पिंपरीच्या देवा मल्हार जागरणाला यावं जागरण मांडल मल्हार जागरणाला यावं मरसुळच्या देवा मल्हार जागरणाला यावं जागरण मांडल मल्हार जागरणाला यावं मरसुळच्या देवा मल्हार जागरणाला यावं जागरण मांडल मल्हार जागरणाला यावं आंबाळ्याच्या देवा मल्हार जागरणाला यावं जागरण मांडल मल्हार जागरणाला यावं आंबाळ्याच्या देवा मल्हार जागरणाला यावं जागरण मांडल मल्हार जागरणाला यावं खापरखेड्याच्या देवा मल्हार जागरणाला यावं जागरण मांडल मल्हार जागरणाला यावं खापरखेड्याच्या देवा मल्हार जागरणाला यावं जागरण मांडल मल्हार जागरणाला यावं पांढरीच्या हनुमंत जागरणाला यावं देवा जागरण मांडल दयाळा जागरणाला यावं माझ्या गावच्या हनुमंत जागरणाला यावं जागरण मांडल दयाळा जागरणाला यावं भोगावत
जागरणाला यावं जागरण मांडल देवा जागरणाला यावं कोराळ्याच्या हनुमंत जागरणाला यावं जागरण मांडल देवा जागरणाला यावं हरदेवाच्या हनुमंत जागरणाला यावं जागरण मांडल देवा जागरणाला यावं औंढ्याच्या नागनाथ जागरणाला यावं जागरण मांडल नाथ जागरणाला यावं वाईच्या गोरखनाथ जागरणाला यावं आज जागरण मांडल नाथ जागरणाला यावं सोंडीच्या भरुनाथ जागरणाला यावं देवा जागरण मांडल नाथ जागरणाला यावं परळीच्या वैजनाथ जागरणाला यावं अरे जागरण मांडल नाथ जागरणाला यावं विश्वनाथ जागरणाला यावं जागरण मांडल नाथ जागरणाला यावं कृष्णपूरच्या काळेश्वर जागरणाला यावं जागरण मांडल देवा जागरणाला यावं मावरगड रेणुका माता जागरणाला यावं आग जागरण मांडल भवानी जागरणाला यावं चंद्रपूरचे दुर्बत माता जागरणाला यावं जागरण मांडल माता जागरणाला यावं कणिक्याचे परळ माता जागरणाला यावं आग जागरण मांडल भवानी जागरणाला यावं लीडजची देवी भवानी जागरणाला यावं जागरण मांडल भवानी जागरणाला यावं भोगावची देवी भवानी जागरणाला यावं जागरण मांडल भवानी जागरणाला यावं रत्नागिरीची देवी भवानी जागरणाला यावं जागरण मांडल भवानी जागरणाला यावं तुळजापूरचे तुकाबाई जागरणाला यावं आज जागरण मांडल माता जागरणाला यावं बासरची सरस्वता जागरणाला यावं जागरण मांडल माता जागरणाला यावं बारडची देवी भवानी जागरणाला यावं जागरण मांडल भवानी जागरणाला यावं आंब्याची देवी भवानी जागरणाला यावं अलग जागरण मांडल भवानी जागरणाला यावं भोगाची देवी भवानी जागरणाला यावं जागरण मांडल भवानी जागरणाला यावं आट्याच्या हटकसरा जागरणाला यावं देवा जागरण मांडल देवा जागरणाला यावं आत्मापूरचे बाळू मामा जागरणाला यावं जागरण मांडल मामा जागरणाला यावं स्वर्ग मिर्ग पाता देवा जागरणाला यावं जागरण मांडल देवा जागरणाला यावं राहिले साहिले सगळे देवा जागरणाला यावं जागरण मांडल देवा जागरणाला यावं भोळा भक्ताच्या दारी देवा तू जागरणाला यावं जागरण मांडल देवा जागरणाला यावं खरा देवाचा अहंकार केला अरे देवाचा अहंकार केला खरा देवाचा अहंकार केला अरे देवाचा अहंकार केला अहंकार केला मेळा मिळाला अहंकार केला मेळा मिळाला अहंकार केला मेळा मिळाला अहंकार केला मेळा मिळाला मेळा मिळाला मंडप दिला मेळा मिळाला मंडप दिला मेळा मिळाला मंडप दिला मेळा मिळाला मंडप दिला चौसाची गुंफा बांधली चौसाची गुंफा बांधली चौसाची गुंफा बांधली चौसाची गुंफा बांधली मोती पोळ्यानं गादी भरली मोती पोळ्यानं गादी भरली मोती पोळ्यानं गादी भरली मोती पोळ्यानं गादी भरली नवरत्नाची माळ रोंबली नवरत्नाची माळ लोंबली नवरत्नाची माळ रोंबली नवरत्नाची माळ लोंबली खंडेरायाची ड्युटी लावली खंडरायाची ड्युटी लावली खंडेरायाची ड्युटी लावली ड्युटी लावली मानुबाईची आरती लावली भानुबाईची आरती गायली मानुबाईची आरती लावली भानुबाईची आरती गायली वाघ्या आले शिंगार केला वाघे आले शिंगार केला वाघ्या आले शिंगार केला वाघे आले शिंगार केला फुलाचा त्याला हाती वचला फुलाचा केला हात्योचेला फुलाचा त्याला हाती वचला फुलाचा केला हात्योचेला आधी नमन सरस्वतीला पहिले नमन सरस्वतीला आधी नमन सरस्वतीला पहिले नमन सरस्वतीला दुसरं नमन गणपतीला दुसरे नमन गणपतीला दुसरं नमन गणपतीला दुसरे नमन गणपतीला तिसरं नमन महादेवाला तिसरे नमन महादेवाला तिसरं नमन महादेवाला तिसरे नमन महादेवाला चौथं नमन खंडेरायाला चौथे नमन खंडेरायाला चौथं नमन खंडेरायाला चौथे नमन खंडेरायाला पाचं नमन सद्गुरूला पाच नमन सद्गुरूला पाचं नमन सद्गुरूला पाच नमन सद्गुरूला अहंकार केला खंडेश्वर महाराज की जय।
वंदन भावे करीत से सरस्वती माये गण गोविंदा कवी पाये लागलो मी चंदा सरस्वती माये गण गोविंदा कवी पाये लागलो 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 चंदा यावे रंगानी गारा कवे बानी सर्वे वेद्या माते चर यावे रंगनी ग राखावे बानी सर्वे वेदा माते चरणी यावे रंगानी गारा कवे बानी सर्वे वेद्या माते चर यावे रंगनी ग राखावे बानी सर्वे वेदा माते चरणी कवी पाये लागलो चंदा सरस्वती माये गण गोविंदा कवी पाये लागलो चंदा सरस्वती माये गण गोविंदा कवी पाये लागलो चंदा हे सरस्वती माये गण गोविंदा कवी पाये लागलो चंदा 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 33 कोटी देव देवता सर्वी आय तुला माझी चिंता 33 कोटी देव दैवता सर्वी आहे तुला माझी चिंता 33 कोटी देव दैवता सर्वी आय तुला माझी चिंता 33 कोटी देव दैवता सर्वी आहे तुला माझी चिंता गरीब दासा दानवा धंदा कवी पाये लागलो चंदा सरस्वती माये गण गोविंदा 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 कवी पाये लागलो चंदा माळसा मल्हारी हो
विठोबा बसले सजरेवरी जी 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 माळसाची लावंत वाण्याची कन्या देवी जेजूरकडच्या वाण्या धावत ये मल्हारी देवा धावत ये मल्हारी धावत ये मल्हारी रे देवा धावत ये मल्हारी और दावत ये मल्हारी रे देवा दावत ये मल्हारी धावत ये मल्हारी रे देवा धावत ये मल्हारी अरे धावत ये मल्हारी रे देवा धावत ये मल्हारी हो धावत ये मल्हारी रे दयाळा धावत ये मल्हारी हा धावत ये मल्हारी रे देवा धावत ये मल्हारी धावत ये मल्हारी रे देवा धावत ये मल्हारी अहो तूच मोता कैवारी तूच मोता कैवारी धावत ये मल्हारी रे देवा धावत ये मल्हारी ओ धावत ये मल्हारी रे दयाळा धावत ये मल्हारी और धावत ये मल्हारी रे देवा धावत ये मल्हारी धावत ये मल्हारी रे देवा धावत ये मल्हारी धावत ये मल्हारी रे देवा धावत ये मल्हारी ओ धावत ये मल्हारी रे देवा धावत ये मल्हारी धावत ये मल्हारी रे देवा धावत ये मल्हारी धावत ये रे मल्हारी रे देवा धावत ये मल्हारी गडावर उभा दुर्वेचा राजा गडावर उभा दुर्वेचा राजा गडावर उभा दुर्वेचा राजा गडावर उभा दुर्वेचा राजा सत्य भाव तुझी करीतात पूजा सत्य भाव तुझी करतात पूजा सत्य भाव तुझी करीतात पूजा सत्य भाव तुझी करतात पूजा मस्तक चरणावरी देवा धावत ये मल्हारी हो धावत ये मल्हारी रे दयाळा धावत ये मल्हारी धावत ये मल्हारी रे देवा धावत ये मल्हारी धावत ये रे मल्हारी रे देवा धावत ये मल्हारी हे धावत ये मल्हारी रे देवा धावत ये मल्हारी धावत ये मल्हारी रे दयाळा धावत ये मल्हारी और धावत ये मल्हारी रे देवा ये मल्हारी धावत ये रे मल्हारी रे राजा धावत ये मल्हारी वाघ्या मुरुळ्याचा होतो गजर आहो वाघ्या मुरुळ्याचा होतो गजर वाघ्या मुरुळ्याचा होतो गजर वाघ्या मुरुळ्याचा होतो गजर भंडार उधळू
धावत ये मल्हारी धावत ये मल्हारी रे दयाला धावत ये मल्हारी और धावत ये मल्हारी रे देवा धावत ये मल्हारी धावत ये रे मल्हारी रे राजा धावत ये मल्हारी धावत ये मल्हारी रे देवा धावत ये मल्हारी धावत ये मल्हारी रे दयाला धावत ये मल्हारी धावत ये मल्हारी रे देवा धावत ये मल्हारी धावत ये रे मल्हारी रे देवा धावत ये मल्हारी नवलख पायरी रे तुझ्या गडा आहो नवलख पायरी जेजूर गडाला नवलख पायरी रे तुझ्या गडाला नवलख पायरी रे जेजूर गडाला दीपमाळ शोभे दोही बाजूला दीपमाळ शोभे हर हरीला दीपमाळ शोभे दोही बाजूला दीपमाळ शोभे हर हरीला भक्त तकवारी देवा धावत ये मल्हारी धावत ये मल्हारी रे दयाला धावत ये मल्हारी धावत ये मल्हारी रे देवा धावत ये मल्हारी धावत ये मल्हारी रे देवा धावत ये मल्हारी धावत ये मल्हारी रे देवा धावत ये मल्हारी धावत ये मल्हारी रे दयाला धावत ये मल्हारी धावत ये मल्हारी रे देवा धावत ये मल्हारी ओ धावत ये मल्हारी रे देवा धावत ये मल्हारी सुभाचा हो आग्नीत घातलं कोण वाली त्याचा रे धरी शूद्रस्यई आधार त्या पांडुरंगाचा हे गाऊ देवा देवाचे नावे गाऊ देवा देवाचे नावे माझ्या दयाळाचे नावे माझ्या दयाळाचे नावे अधीन मली सारदा अधीन मली सारदा गाऊ मल्हारी पुराणा गाऊ मल्हारी पुराणा सुरच्या भावे सावधाना सुरच्या भावे सावधाना गाऊ स्वर्ग लोकामधी गाऊ स्वर्ग लोकामधी राजा इंद्राची सभा
ज्योतिर्पणस देवाचा राम राम ज्योतिर्पणस देवाचा राम राम धाकट्या भीमाचा धाकट्या भीमाचा मायंपणाच्या कुंतीचा मायंपणाच्या कुंतीचा सत्वाय धुरपतीचा सत्वाय धुरपतीचा भैरवकाशीचा कोतवाला भैरवकाशीचा कोतवाला देव खंडोबा ठाणेदारा देव खंडोबा ठाणेदारा महादेव देवाचा पाटीला महादेव देवाचा पाटीला राव सभेला बसला की राव सभेला बसला की राजान रे राजे राजान राजान काय मांडिल बाण राजान रे राजे राजान राजान काय मांडिल हो हे राजन रे राजन राजन काय मांडिल ओहो राजन रे राजन राजन काय मांडिल पांडव गेले धामावरी हो जी 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 खलिका सोडला पृथ्वीवरी जीर जी 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 जन्म जया राज करी गजपुरचे ते धवा काय म्हणजे आज या खंडोबाच्या पालखी सोहळा निमित्त वार्षिक नियमाप्रमाण हे कार्यक्रम सुरू झालेला आहे बरं का मंडळी. गेल्या वर्षी स्थापना झाली आणि जनजागृती म्हणून देवाची जागृती म्हणून हा कार्यक्रम वार्षिक नियमावर आयोजित ठरलेला आहे बरं का. खंडोबा दैवत हे साक्षांत महादेवाचा अवतार आणि तेच आपल्या कुळाला आलेला आणि कुळाचार करणं आपलं कर्तव्य माणसाचं कर्तव्य आहे बरं. सांगून गेले महादेवानं खंडेरायाचा अवतार धरला हो आणि महादेवाचा अवतार म्हणल्यावर काही काही कार्यक्रम विरुद्धामध्ये जातात बरं का. या निमित्तानं म्हणजे काही लोकांना जागरण करायचं जर झालं तर ते बकरे कापून जागरण करतात. बकरे कापून मी काय म्हणतो इकडं तर सांगितलं महादेवानं खंडेरायाचा अवतार धरला आणि इकडं तर धडाधड बकरे कापून जागरण करतात लोक. काय कारण आहे? कारणाशिवाय कार्य उभारतच नाही. कारण थोडे पण अंधश्रद्धा जास्त आहे. अंधश्रद्धेच्या बळी पडलं जग म्हणून खऱ्या अवतारावर समाजानं मात केलेली बरं का मंडळी. कारण सांगतो तुम्हाला. मनी आणि मनासूर दोघ जण भाऊ दैते ब्रह्मदेवाची भक्ती केली. ब्रह्मदेव प्रसन्न करून घेतले
आणि त्या ब्रह्मदेवानं त्या दैत्याला वरदान दिलं की तिन्ही तळा तुम्ही अजिंक्य, तिन्ही तळा तुम्ही कुणालाच ऐकणार ना, असं वरदान ब्रह्मदेवाचं चालू ठेवा. या हे विषय चालू ठेवा. हा तेच ब्रह्मदेवाचं वरदान त्या दैत्याला मिळालं. मग हे दैत्य होते तिन्ही तळा तुम्ही अजिंक्य, म्हणजे तिन्ही तळा तुम्ही कुणालाच ऐकणार ना, असं वरदान त्या ब्रह्मदेवाचं दैत्याला मिळाल्यावर मग हे दैत्य होते. यायनं कुठं टाळ पारायण सुरुवात केलं, यायनं कुठं हरिकीर्तन उभारले, यायनं कुठं असे मंदिर बांधले. उलट या लोकांनी यज्ञ मोडायला सुरुवात केली, ब्राह्मणाचा छळ करायला सुरुवात केली, ऋषी मुनीचे आश्रम उद्ध्वस्त करायला सुरुवात केली. नाही ते पाप करू लागले अमूर्त लोकांमध्ये ते दैत्य. तेव्हा ब्राह्मण लोक कदरले ब्रह्मदेवाकडे गेले, म्हणले देवा भलतंच वरदान दिलं दैत्याला, या दैत्याच्या तरासानं कोठलं पाव काय कळणं झालंय आम्हाला. ब्रह्मदेवानं सांगितलं माझी जबान गेली, गेलेली जबान पुन्हा वापस होत नाही. 33 कोटी दैवतानं मीटिंग घेतली त्या दैत्याला ठार करण्याकरता. 33 कोटी दैवत लाचार केले या दैत्यानं. नंतर 33 कोटी दैवताचा मोर्चा कैलासावर गेला आणि लागले त्या भोळ्या महादेवाची प्रार्थना करायला, देवा आता तरी बघा तिसरा डोळा उघडून या मूर्त लोकात काय चालले ते पहा. तेव्हा या महादेवानं तिसरा डोळा उघडून पाहतो तर या दैत्याचा सुळसुळाट चाललेला पाहिला. क्रोधानं अंग भडकलंय आणि दैवताला सांगून दिलं, गडे हो याबद्दल तुम्ही काय काळजी करू नका, नवा निराळा अवतार धरण आणि त्या दैत्याला ठार केल्याशिवाय मी महादेव राहणार नाही. म्हणून या महादेवाने खंडेरायाचा अवतार धरला. अवतार धरण्याचा दिवस ज्याला आपण चंपा षष्ठी म्हणतो ना, सटी सटी, या दिवशी अवतार प्रगट झालेला आहे. अवतार धरण्याचं ठिकाण ज्याला जयाद्री नावाचा पर्वत म्हणतात, त्या जयाद्री पर्वतावर खंडेरायानं अवतार प्रगट केला. त्याचं नाव आजच्या काळामध्ये जेजुरी पडलेलं आहे बरं का मंडळ. अर्ध्यांगी पार्वती असणारी, तिला सांगितलं नेवासा घरी चिलावंत वाणी एक असणारा माळसा रूपामध्ये अवतार धरलेला आहे. डोक्यामधून वाहणारी गंगा, चंदनपूरचा गावडी धनगर असणारा, या गावडी धनगराच्या घरी बाणू रूपामध्ये कारणाने हे अवतार प्रगट झाले. आणि या अवतारामध्ये खंडेरायानं दैत्याला आव्हान दिलं, गड्यो मी झालं तयार आहे, तुम्ही झालं तयार व्हा. तेव्हा खंडोबाचं त्या दैत्याचं विध चाललं मंडळी 1 महिनाभर. 1 महिन्यामध्ये दैत्य लोकांचं सैन्य ठार केलं खंडेरायानं. मनी आणि मलासूर 2 जण भाऊ रक्ताच्या थारुळ्यामध्ये पाळले. रक्ताचे पूर वाहू लागले. उजवा पाय उचलला खंडेरायानं, मस्तकावर ठेवला. गडे हो तुम्हाला मारण्याकरता नवा निराळा अवतार धरावा लागला, मर तेवढंच काही इच्छा असेल तर मागून घ्या, द्यायला तयार आहे. मला काय म्हणायचं मंडळी, माणसानं देवाची भक्ती कराव, पण देवाला मागण्याची अक्कल लागती. आजच्या काळात आमचे भक्त लय जोरदार आहेत. खंडेराया 7 लाख रुपये माझ्या नवरदेवाला हुंडा जर आला, असं जागरण करील, हातभर दाढीचा बोकड्याच कापी. सत्यानाश केला या दैवताचा समाजानं बरं का मंडळी. होते दैत्य पण काय मागितलं जरा नीट लक्ष लावून ऐका. अरे भगवंता तुझ्या हातानं आम्हाला मुक्ती मिळाली, केवढे आम्ही भाग्यवान आहेत. आम्ही भाग्याचे चंद्र सूर्य तोपर्यंत दासवत्व राहिलं पाहिजे. मर तेवढं देवा मागण्या आमच्या 2 आहेत आणि त्या मागण्या अशा की चंद्र सूर्य तोपर्यंत संपल्या नाही पाहिजेत. मागा काय मागायचं ते देवा. पहिली मागणी अशी आहे, तुझ्या नावात आमचं नाव मिसळलं पाहिजे, तुझ्या नावासंग आमच्या नावाची गर्जना झाली पाहिजे, ही पहिली मागणी. दुसरी मागणी अशी आहे,
तुझ्या नावाखाली आमचं खाद्य आम्हाला मिळालं पाहिजे, हे बकरं कापण्याचं कारण सांगायलो तुम्हाला. देव भोळा होता. कलियुग लागल, कलियुगामध्ये कोणी अवताराबद्दल अविचार करीन, न विचार करता तथास्तु म्हणून गेले. नावामध्ये नाव कसं मिसळलं. मग आपण पालखीमध्ये काय गर्जना करू लागलो, शिवा मल्हारी येळकोट घे. शिवा म्हणजे महादेव, मल्हारी मनी आणि मलासूर दैत्याला ठार करून आरी आणणारा. शिवा मल्हारी नावातलं नाव काढता येणार नाही. आणि जेवढी एखाद्याच्या मध्ये ते बकरे कापून लोक जागरण करतात, हे जागरण देवाचं नाही, ते जागरण दैत्याचं आहे बरं का मंडळी. मग कोण्याच वाघ्यानं शोध लावला नाही, तर्ख लावला नाही. आपण जागरण करायलो कोणाचं, जागरण करायलो खंडेरायाचं, आणि महाप्रसाद करायलो कोणाचा, त्या दैत्याचा. वर्म चुकलं मंडळी. आक्षी एकाला लावायची आणि जेव पाय एकाचे धुयाचे जमणार नाही. पुढं पा बकरीच्या जागरणामध्ये अनार्थ किती आहेत. ज्याच्या नावातनं महाप्रसाद तयार केला, त्या महाप्रसादातला नैवेद्य देवाला नेता आला काय नाही. तिकडं म्हणतात पुरणपोळीचा निवेद करा. मग बकरं कापलं कशाबद्दल. खंडोबाला बकरं नाही, सिद्धांत आहे. अजिबात बकरे कापून जागरण. आणि ह्या जे भानगडी केल्यात काय, ह्या भानगडी बकरे कापणाऱ्याकडे गुन्हा नाही. हे डंबाचार माजूला आमच्या वाघ्या लोकांना बरं का मंडळ. आता वाघ्यालाच मी कोण आहे ते माहीत नाही, तर देव कधी कळल. आता आम्हाला म्हणतात ना, फलाने गावचे वाघे, बिस्ताने गावचे वाघ्या, हा फलाने गावचे वाघे. वाघे नाही, एक आमचा पंथ आहे. मानभाऊ पंथ वेगळे, संत वेगळे. दत्तनाम पंथ वेगळे, संत वेगळे. संप्रदायाचे वैष्णव पंथ वेगळा, संत वेगळे. आणि तसाच आमचा एक पंथ आहे, पण आमच्या पंथामध्ये संत सैराट आहेत. सैराट यायला दारू पिया जमते, यायला बकरे खाया जमतात, यायला जागरण करायला जमते, लोकांना ज्ञान सांगायला जमते. सैराट बंधन नाही या लोकायला. हे डंबाचार माजीवला ते वाघ्यानं. बघा की तुम्ही लोक आम्हाला विचारता की महाराज काय काय लागती वस्तू आपल्याला पूजे करता. मग आम्ही सांगायचं 5 खारका लागतात, खोबळे लागतात, आमक डमक जसं कळते तशी ती पूजा सांगायची. मग आम्हीच म्हणायचं बकरं कापल्याशिवाय जागरण पावन नाही. गर्दन्याला वाटते बापा देव बापा म्हणायले कापा बकर. कापला बकरा, बकरा कापला, येळवर वाघ्या आले, पाय धुया पाणी, चहा पाणी. सुतानच वाघ्याच्या गर्दनेच्या कानात म्हणते आमच्याकडे पहा की काहीतरी. आता बकऱ्याच्या जागरणात वाघ्याकडे काय पाहायचं, तेवढं जानापुरीच्या माणसाला काही सांगण्याची गरज नाही. त्याला वाटायले बापा तोंड फोडून वाघे म्हणायले जा रे बापा नांदेला आणि एक खंबा घेऊन ये. गेले, एक खंबा आणला, वाघ्याच्या पुढे ते दारूचा खंबा ठेवला. फोडभर वाघे लोकांनी दारू पिली आणि महाप्रसाद ते बकऱ्याचा त्या पंक्तीतला जेवला. बरं का दारू पिली, पोटभर मटण खाल्लं, आणि ही महापूजा, या महापूजावर येऊन वाघ्या उभा राहिला. आणि मग सुतानच म्हणते काय, फलाण्या गावच्या देवा जागरणाला या. मग आम्ही देव बनवले ना, या गावच्या देवा, त्या गावच्या देवा, बिस्तान्या गावच्या. खरं सांगा दारू पिली, पोटभर मटण खाल्लं, हे देवाला आमंत्रण द्यायला लागलाय. या बेवड्याचं कोणता देव आमंत्रण घेईल बाबा. अरे ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी आणि त्याने पती सांभाळावे. कोण्या क्षेत्रात जा तुम्ही, त्याला पतीची गरज आहे बरं काय. पण डंबाचार माजीवला कोण, या वाघ्या लोकांना बरं काय. आता आम्हाला वाघे 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 नाही, आमच्या या पंथामध्ये वागायचे लक्षण सांगितले. ते कसे आम्हाला, अहम वागा सोम वागा प्रेम नगरा वारी, सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी.
मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी आत्म नैवेद्य भरीती रोडगा निवतीला हरवारी ज्ञान दिवटी बोध बुदली उजळा महाद्वारी इच्छा मुरळी पाहू नका पडाल नरकद्वारी एका जनार्दनी धन्य खंडेराव त्यावर कुंचा वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी या जातीनं आम्हाला आमच्या पंथात वागायचे लक्षणं सांगितली पण आम्ही वागणं सोडून दिलं आम्ही येथून तिथून या दैव आणि कोण कोणाचा नाश करते आपलंच माणूस आपल्या घराचा खराबा करते विचार करा इंदिरा गांधी कोण मारली संघच्या माणसानं मारली हातभर अंतरच्या नाही तसाच या देवाची जर बदनामी करणारे लोक असेल तर दोनच जाती आहेत बर का एक वाघ्या आणि दुसरा वारू 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 हा यायनं दोघांना ले अतिचार केला देव पहा की बर करू द्या माझं म्हणणं एकच आहे जागरण पायाचं असते की ऐकायचं असते मंडळी ऐकायचं जागरण ऐकायचं असत आताच्या वाघ्या लोकांना जागरण ऐकायला लावायलेत की पाया लावायलेत पाया आम्ही कसे नाचतो ते पहा अंग प्रदर्शन आणि वरून शब्द काय टाकला पारंपरिक खंडोबाचं जागरण वस्तू कोणतीच नाही पारंपरिक विचार करा पारंपरिक हे शब्द टाकला वस्तू कोणती आहे त्या कलाकाराजवळ सांगावं एवढं मोठं दैवत आज घराघरातून पट्टी केली लेकरा बाळाचा चारा टाकून एवढाले मंदिरं उभारलेत लेकरा बाळानं बिस्किटचा पुडा मागितला तर भक्ताने दिला नाही पण या मंदिराला 5-5 हजार 10-10 हजार रुपये देऊन मंदिर तयार केलेत आणि यायच्या पुढं ढोलक्यान तमाशाचा स्वरूप आणले या लोकांनी वाघे लोकांना आणलं बरं का वाघे लोकांनी मी तर म्हणतो ना आज हे मी स्वतः या माणसाला आमंत्रण दिलेलं आहे की महाराष्ट्रातल्या आख्या लोकांनाच विचार करावं आपण कोणाचं घर निघालो मन ज्याचा कराव ज्याचं निघाव घरण त्याचा इमानदारीनं करावं संसार अरे तुमच्या पोटासाठी काय करायला लागली हे आहे मुरळ्यात ना मुरळ्या या बाईला मी ज्या वेळेस आणू लागलो 3 जिल्ह्यामध्ये फक्त 3 बाया होत्या ओरिजिनल मुरळ्या मुरळ्याचं पारदोषण काय ते मुरळ्याचा जन्म काय त्या समाजाला माहित आहे का वाघ्याचा जन्म काय तरी समाजाला माहित आहे का अरे कॅसेट वरले गाणे पाठ करून फायबरचे डप्पो वाजून तुम्ही पारंपरिक शब्द टाकायला लागले माझं म्हणणं असं आहे की तुम्ही 6 महिने धरा मात्र देवाची विटंबना करू नका माझ्या धर्माला कलंक लावू नका कारण काय धर्म आहे चंद्र सूर्य तोपर्यंत राहणार दैवत आणि योग पहिल्या योगातला अवतार कृत योगातला अवतार आहे आणि तुम्ही आम्ही संत येत संत असाल तर विज्जतीनं वागा काही धंदे करून पोट भरण्याचे लक्षण करू नका खंडेरायाला प्रार्थना केली खंडेराया मुलगा जर झाला तर मी वाघ्या करीन आणि जर मुलगी जर झाली तर मी मुरळी करीन ही नवसाची बाई खंडोबाचे बाई आहे बर काय त्या खंडोबा संग लग्न लावून त्या एका वाघ्याच्या पदरात टाकलेला जीवन आहे अशा मुरळ्या खरं जर तपासल्या तर किती सापडतील आता तुम्हाला एका ताप्यामध्ये 5 बाया नाचायल्या विचार करा कोठे यायचा पड बांधला कोण्या क्षेत्रामध्ये जर गेलो तर आपल्याला लायसन लागत आहे लायसन तसं माझ्या देवाला लायसन नाही कोणीही यावं काही करा कोणीही यावं काही करा पर आज रामचंद्र वाघ्याचं साऱ्या महाराष्ट्रातल्या वाघ्याला आव्हान आहे एक दिवस तुमच्या ढोलक्या नाही गुंडळ्यात मी रामचंद्र वाघ्या होणार नाही बरं का मंडळी कारण हे देव घडविण्याकरता माझ्या जिंदगीचे मी हाल भोगले ढोलक्या वाजून तुम्ही कला करता माझ्या खंडोबा पुढं घुंगर बांधून तुम्ही तमाशा करता देवा पुढं कारण काय मी सांगून गेलो काय बकर नाही हे सिद्धांत ढोलकी आहे का मग आपल्या जागरणामध्ये
नाही. मुरळीच्या पायाला घुंगरू आहे काय? नाही ना. मग हे कोणा आणले? तुम्ही आणले, आम्ही आणले, वाघ्यानं आणले. म्हणून सांगू लागलो या महाराष्ट्रातल्या संपूर्ण वाघे लोकांना माझं आज आव्हान आहे, युट्यूबच्या द्वारामधून जर मायबापाच्या पोटचे असाल आणि खंडोबाचे भक्त असाल तर रस्त्यानं सिद्धी चला, तुम्ही सिद्ध्या भक्तीनं तुम्ही जगा. कारण हे देव दाखवण्याकरता जगामध्ये 3-4 जिल्ह्यामध्ये माझा जन्म, मला हाडाचे काढ करावं लागले मंडळी. आज हे मंदिर माझ्या जीवनातलं 125वं मंदिर, 125वं. आमचे शंकरराव येवले राहणार जानापुरीकर, त्यानं कुठं तरी माझा कार्यक्रम ऐकला, माझ्या गावाकडे आले. गावाकडे आले, कार्यक्रमाचा रूपरेषा पाहिली. फराळल्या साली आले, गेल्या वर्षी मंदिर बांधून कळस बसवला, खंडोबाची स्थापना केली. एका कार्यक्रमात एवढं भक्ताच्या मनाला परिवर्तन होते, एवढाला समाज जेवते, या देवाच्या पुढे हरिनाम होते. तर महाराष्ट्रातल्या वाघ्यानं या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. महाराष्ट्रातल्याच वाघ्याला माझं आव्हान आहे, तुमच्या पाया पडून सांगतो, घुंगरू बांधून जागरण करू नका, खंडोबाच अजिबात करू नका. तुम्हाला एक म्या माग एका वाघ्याला माझ्या कार्यक्रमाच्या अगोदर फोन लावला, म्हणलं मला तुमची तारीख घ्यायची हो. तारीख काय? म्हणला माझी तारीख रेट आहे 35,000. विचार करा, लेकरा बाळाला चारा टाका, कोण्या देवा धर्माला पट्टी द्या, अन्नदानामध्ये 1 क्विंटल अन्नदान करायचं तर 4 क्विंटल अन्नदान करा. पण अशा वाघ्याला दारामध्ये बोलू नका. जर कोणाला जागरण करायचं असेल तर पहिल्यानं वाघे तपासा. वाघे आल्या त्याच्या तोंडाला आपलं नाक लावा. चांगल्या मनाचा वाघ्या असला तर बरं, दारू पिलं तर घरातून उठून लावा. जागरण करू नका, ते खंडोबा लागला नाही आणि ते देव का तुम्हाला अशा पिदाड्याच्या हाती जागरण करा म्हणला नाही. म्हणून तुकाराम महाराजांना वाक्य वापरले न, तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, येर गबाळाचे काम नाही. कोण नाही उठाव की जागरण करा, कोण नाही उठाव की ढुंगणं हालून जा ते नाचाव. अरे काय मर्यादा आहे की नाही? पण आजचा जे कार्यक्रम आहे, हे कार्यक्रम मला 1.25 घंटा करायचा होता. कारण काय, हे तुम्हाला ऐकण्याकरता नाही, हे महाराष्ट्रातल्या वाघ्याला जागृत करायलो. जागृत धंदा संपल्याच्या बाद मी 14 वर्षामध्ये 30 लाख रुपये देवामध्ये घातलेत मंडळी. कालच्या गेल्या 10 तारखेचा माझ्या घरचा कार्यक्रम 2,35,000चा झालाय. मला संसाराचे नाही घेणं देणं, पण माझ्या दैवतावर कोणी अन्याय केलेला मी सैन केला नाही. महाराज लोक पण पळून लावलेत मी. एका महाराजानंच म्हणला, शेंदरी हेंदरी दैवतेनं कोण पूजी भूते केती, त्याला बाप दाखवून दिला मग खंडोबा कोण आहे ते. या लोकांसंग सामना केलेला आहे. या ढोलक्यावाल्याचा तर सामना जरूर करणार, सोडणार नाही. पुढच्या 12 महिन्यामध्ये याचा रिपोर्ट मी मुख्यमंत्र्यापासून आणल्याशिवाय सोडणार नाही, सोडणार नाही, सोडणारच नाही बरं काय. आणि तुम्हाला एक सांगतो, आमच्या वारू मंडळीला महत्वाची सूचना आहे. ज्या वेळेस खंडेरायानं ते दैत्य मारले ना, अवतार संपल्यावर खंडेरायानं प्रश्न केला त्या दैवताला, उद्या कलियुग लागल्यावर देवा आम्हाला कोण किंमत करील या अवताराबद्दल. 33 कोटी दैवतानं मान्यता दिली की 18 पगड समाज, 18 पगड जात, कुळदैवत म्हणून खंडेराया तुम्हाला भंजतील हे समाज. देवाला मान मिळाला. देवाला मान मिळाल्यावर त्या घोड्याच्या अंगाची आग झाली. घोडं म्हणलं, देवा तुम्ही मान मिळवला, पण आमच्या पाठीवर बसून तुम्ही युद्ध केलंय आणि यश मिळवले, मग आम्हाला काय किंमत आहे या अवताराबद्दल या कलियुगामध्ये. तेव्हा खंडेरायानं काय सांगितलं मंडळी, अंगी प्रेमाचे फेफरे आवचित भरले वारे माझ्या खंडोबा रायाचे.
अंगी प्रेमाचं फेफर हे वारू आहेत वारू अंगी प्रेमाचे फेफर आवचित भरले वारे माझ्या खंडोबारायाचे देवावर प्रेम केलं म्हणून अंगात आलं या लोकांचे आता यायचं प्रेम देवावर आहे का पावशेरीवर हेच कळण झाले मला पावशेरीवर आपल्याकडे बरे आहेत हे पित नाहीत दारू नांदेडच्या अलीकडे आतापासून मला आढळले नाहीत आणि यायला पितात म्हणा तर मी नांदेडच्या पलीकडे हे जाऊ देणार नाहीत ना अवघड आहे याच्या संग यायला गोड बोलूनच आपल्याला राहावं लागेल नाही खरंच आज जानापुरी इस्नपुरी हे भाग जे या भागातून माझ्या कार्यक्रमाला येऊन रूपांतर वाढवत आहे समाज मी थोडंसं त्याला आवडलो असेल ते मला आवडले असेल भक्ती भावाचं दोघाचं प्रेम एक झालंय म्हणून मी देखील इथपर्यंत धावत येतो ते माझ्या जीवासाठी धावत येतात वारू चांगली आहेत आणि पिदाड्या वारू असेल तर तुमच्या पार्टीमध्ये घेऊ नका रामचंद्र वाघ्याचं आव्हान हो ती खालपायकी अवलाद आपल्याला नाही पटत बरं का अजिबात जमत नाही ते लोक आणि जमू दिले नाहीत बरं का काल माझ्या कार्यक्रमाला कमीत कमीत 500 वारू होता 500 आमच्या कार्यकर्त्यानं मग माझ्या कानात सांगितलं महाराज म्हणले जरा असं सांभाळा बरं का आम्ही पहिल्यानं कार्यक्रम म्हणलं याची काही काळजी करू नका ज्या जाग्यावर रामचंद्र वाघ्याचा कार्यक्रम आहे त्या जाग्यावर वारू पिदाड्या येतच नाही त्याला माहीत आहे पुढं आगीचं घर गेलंय म्हणून बरं का म्हणून अंगी प्रेमाचे फेफरे अवचित भरले वारे माझ्या खंडोबारायाचे हे वारू आलेत बरं का मंडळी त्याच्यानंतर त्या कुत्र्याने देखील देवाला प्रश्न केला देवा आम्ही नाही ते तुमच्या संग काम करू लागलं पण आम्हाला कलियुगात कोण विचारणार तुम्ही माझे कुत्रे लोळून राहसाल पायरीला शेतकऱ्याची जागल कोणतं कुत्र करतंय मंडळी 4 पायाचं ते आणि खंडोबाची जागल आता कोणता कुत्रा करायला 2 पायाचं रामचंद्र वाघ्या कुत्रा अजिबात येतं कोणालाच येऊ देणार नाही माझा जीव आहे तो बरं का काम क्रोध मद मद मच्छर दंभ अहंकार हे कुत्र त्याला खेळूनच लावणार बरं का ठेवणार नाही बरं काय म्हणून हे मार्गदर्शन बरं का हे मागून आणलेले लोक आहेत आलेली लोक आहेत बरं का आणि या पंथामध्ये प्रवेश केला हे पंथ आपल्याला सांभाळायचा आहे बरं काय जीवा जतन सांभाळायचा देवाची भक्ती करायची कशी मल्हारी भेटते मला माझी शपथ रे तुला अरे खंडोबा भेटते मला माझी शपथ रे तुला जीव लागलाय माझा जोरणीला जीव लागलाय माझा जोरणीला जीव लागलाय माझा जोरणीला रे जीव लागलाय माझा जोरणीला शपथ रे तुला जीव लागलाय माझा झुरणीला जोरणीला माझा झुरणीला जीव लागलाय माझा झुरणीला जीव लागलाय माझा झुरणीला सोडून गेला मला वनाला सोडून गेला मला वनाला तळमळ जीवाची सांगू कुणाला तळमळ जीवाची सांगू कुणाला तळमळ जीवाची सांगू कुणाला स्वार्थ नडला या मनाला स्वार्थ नडला मनाला दादा मिळो चरणाला जीव लागलाय माझा जोरणीला जीव लागलाय माझा जोरणीला जीव लागलाय माझा जोरणीला रे जीव लागलाय
जागरण करता देवा याव मरण जागरण करता देवा